चुकतोय अचुकताय या गतीवरती स्वार आहे आज आशिष. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला 3 चेंडूवरती शांत ठेवलाय या पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील एक भरभक्कम फलंदाज सनी कंकला. फुल टॉस चेंडू सनी कंकला फुल टॉस नहीं डालने का रे बाबा. व्हाट स्ट्रोक लॉफ्ट केला यही षटकार. फुल टॉस चेंडूवरती लॉफ्ट केला डीप मध्ये मिड विकेट कव्हर केला. सनी कंकनं पहिला 3 चेंडूचा वचपा जणू घेतला आणि तदनंतर सुरुवात केली आहे. हाफ ट्रॅकर शॉर्ट अंपूल मिड मध्ये डीप मध्ये कैच ड्रॉप झाली है. सनी कंक की कैच ड्रॉप, इसके बारे में बाद में बात करेंगे. क्योंकि सनी कंक काय खेळतोय, कसा खेळतोय, कसा झुंजतोय याची चर्चा होईल. फिल्डिंग एफर्ट्स इंपॉर्टंट मानले जातात. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ इकडे संपला. टीमची टोटल 7. पहिल्या इनिंग मध्ये 5 चेंडूची ओव्हर असतात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये कोणाला बाहेर काढलं जात आहे. परेशची कॅप्टनशिप महत्वाची राहते कारण की परेशचा निर्णय हा नेहमी योग्य राहतो. कारण की कधी कोणत्या गोलंदाजाला बाहेर काढायचं परेश ठरवतो. अक्षयला बाहेर काढले गोलंदाजीसाठी. कॅप्टन परेशला पाहताय स्टंपच्या मागून संपूर्ण सूत्र परेश सातत्याने हँडल करत असतो. वैभव यावेळी देखील आपण पाहिलं तर लॉफ करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट हिट सरळ बॅटीनं अगदी सरळ रेषेमध्ये पोहोचवलाय. बॅटिंग करत असताना फलंदाज सनी कंकनं पहिल्या 3 चेंडूवरती सनीला शांत ठेवलं असं वाटलं. सनी शांत आहे. नाही बाबा वो शांत नहीं है. चांगली सुरुवात करून दिली आहे. शॉर्ट अंपूल करण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये डीप मध्ये कॅचचा कॉल दिलाय. अखेरी 6 चेंडू निघून जातोय. शहानिशा केली. षटकार आहे का चौकार आहे. चौकार आहे की षटकार आहे. इट्स अ 4. या 4 धावा आहेत. या चौकारानं या मॅच मध्ये आता वलय आलंय. धावसंख्येमध्ये वलय आलंय. चकाकली आहे धावसंख्या. थोडीशी पॉलिश केली आता धावसंख्येला. सनी कंक बॅटिंग करत असताना ज्या फलंदाजाला आतापर्यंत मॅरेथॉन बॅटिंग करताना पाहिलंय सर्वांनी, त्या फलंदाजाची कॅच ड्रॉप झाल्यानंतर काय विध्वंस होतोय हे आता आपण पाहतोय. यावेळी देखील थोडा बाहेर ठेवला. अवे फ्रॉम दी बॉडी जी लाईन आहे ती योग्य पकडली. गोलंदाजी करत असताना अक्षयनं नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभवची साथ सनी कंकला चांगली राहिली. अचानक बनपुरी टीम वैभव आणि सनी कंक ही ओपनिंगची पहिली महत्वाची जबाबदारीनं खेळणारी पेअर ओळखली जाते. आणि अचानक बनपुरी टीम मध्ये जर पाहिलं तर असेही सगळे अनुभवी खेळाडू आहेत ज्यांच्याकडे अनुभव गेल्या कित्येक वर्षाचा. आणि दुसऱ्या बाजूला सनबू टीम तुम्ही पाहताय यंग टॅलेंटनं भरलेला संघ. शॉर्ट अंपूल सनी कंकचा जबरदस्त असतो. त्याच्यामध्ये ताकद असते, हिम्मत असते आणि या शॉर्ट अंपूलला किंमती तेवढी जास्त भेटते. 5-4 चेंडूचा खेळ झाला. ओव्हर क्रमांक 1 च्या 4थ्या चेंडूला षटकार आला होता. ओव्हर क्रमांक 2 च्याही 4थ्या चेंडूवरती षटकारच आलाय. आणि आता आहे शेवटचा चेंडू. 1 to go. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम दी बॉडी व्हाईट बॉलचा इशारा. आता एक्स्ट्रा धावेचीही भर झाली आहे आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 22. इट्स अ गुड टोटल.
एक चांगली धावसंख्या उभारली अचानक बनपुरी संघानं आतापर्यंत सनी कंकच्या फलंदाजीवरती. फुलटॉस चेंडू लॉफ केला जातो आणि टायमिंग प्रॉपर आहे, हिम्मत आहे, नजाकत आहे आणि तदनंतर अंपायर कडे पाहताय सनी कंकनं थर्ड अंपायर घेण्यासाठी भाग पडला. हा चेंडू कमरेच्या वरती आहे का बघा, यासाठी त्यांच्याकडे जो रिव्ह्यू आहे तो वापरलाय. हा रिव्ह्यू सक्सेस झाला, तो रिव्ह्यू तुम्ही वापरू शकता नंतर. जर रिव्ह्यू सक्सेस नाही राहिला तर तो बाद होईल रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी पूर्णपणे चेक केला गेला, डीप झालाय पूर्णपणे चेंडू. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या 28-28. टॉस साठी यानंतर दोन्ही टीम राहतील सज्ज. एक चांगली जबरदस्त मॅच आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. कल्पतरू चाळकेवाडी विपक्ष आई वडजाई देवी मालदण संघ, अशी यानंतरची मॅच, एक भन्नाट मॅच तुम्हाला बघायला भेटेल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये राहुल दाखल झाला, कट्टर गोलंदाज. डावखुळा फलंदाज आपण पाहिलं तर वैभवच्या समोर. 10 चेंडू नंतर वैभव स्ट्राईक वरती आला. ताकदवर खेळाडू ओळखला जातो, अग्रेसिव्ह खेळाडू. अगदी लेग स्टिक सोडून जातोय. व्हाईट बॉल अंपायर घोषित करतात. एकदम ऍड होईल आता टीमच्या टोटल मध्ये या वाईडला पकडून. बऱ्याचशा सूचना आता खेळाडूही पोहोचवतात आपल्या टीममेट साठी. वा वा वा, व्हॉट अ स्ट्रोक, इट्स अ मॅक्सिमम. वैभवच्या बॅट मधून येतोय एक हाय अँड हँडसम फटका, एक ताकदवर भरा फटका. यासाठी वैभव ओळखला जातो. ताकदवर खेळाडू आहे, अग्रेसिव्ह खेळाडू आहे. मैदानामध्ये त्याच ताकदीनं उतरतो आणि त्याच ताकदीनं टायमिंगनं फटका खेळला. फुल टॉस चेंडू, फुल टॉस डालेगा तो और क्या पाएगा मेरे दोस्त. फुल टॉस व फुल टॉस केला वसूल. एका बाजूला सनी कंक बॅटिंग करतोय, दुसऱ्या बाजूला वैभव बॅटिंग करतोय. आग उधर भी लगी थी, आग इधर भी लगी है. आग दोन्ही फलंदाजांनी बरोबरची लावली आहे आणि संघाची धावसंख्या गाडी रंपंपो जाऊन पोहोचतीये 41 या धावसंख्येवरती. शॉट अँड पूल फटका तर खेळून काढला, लॉफ केला डीप स्क्वेअरला. एक सिंगल धाव डिक्लेअर मध्ये प्राप्त होतीये. आता तब्बल चेंडू बाकी असतील 2. या ओव्हर मध्ये राहुलनं भरपूर धावा खर्च केलेत. अचानक बनपुरी टीमला माहिती आहे एक मोठा धावांचा डोंगर उभा करावा लागेल. समोरच्या टीमकडे बॅटिंग ऑर्डर आहे. शिवा जाधव हे बॉस, मोठं नाव त्यामध्ये. त्यानंतर आपण पाहिलं तर या टीमकडे बॅटिंग परफॉर्मन्स असताना 50+ ठेवण्याचा प्रयत्न राहिला आता अचानक बनपुरी टीमचा. मात्र आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिलं तर आवाक्यात ठेवली आहे शेवटच्या या 2 चेंडूवरती. अप्रतिम बॅटिंग राहिली आतापर्यंत वैभव आणि दुसऱ्या बाजूला सनी कंकची. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. वेलकम पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज. कमी काळामध्ये क्रिकेट आणि इतर संपूर्ण
कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन करण्यासाठी ओळखला जाणारा आवाज आशिषजी चोरगे सर यांचा आम्ही स्वागत करतो. लॉफ करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव, एक धावेच्या मदतीनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. फेकी चांगली राहिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित केला जातोय. 2 रन आपने चुराया सनम, 2 रन आपने चुराया सनी. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या 45. 3 षटकांचा खेळ झालाय. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 5 चेंडूसाठी गोलंदाज शिवा जाधव बॉस येतोय. पाणी पोहोचलं मैदानामध्ये. हे पाणी नव्हतं, हे कृष्णा मराठेच्या काही सूचना त्या बॉटलमध्ये बंद करून तो घेऊन गेला. आप सोचिए, पानी लेके अगर कृष्णा जा रहा है तो सिर्फ पानी नहीं है, वो खाली बॉटल भी लेके जा सकता है और बहुत कुछ बता के आ सकता है. ही स्ट्रॅटेजी असते. पाणी पोचेगा तो कहाणी बहुत कुछ बदलता है. बऱ्याच गोष्टी बदलतात या ड्रिंक ब्रेक मध्ये. शिवाय तो बॉसच्या विरोधामध्ये आता बॅटिंगसाठी दाखल झालाय सनी कंक. सोडून दिला पहिला चेंडू, जाऊन दिला व्हाईट बॉल साठी. हाईट आहे शिवा बॉस कडे आणि त्या हाईटचा उपयोग तो करतो. आर्म बॉल, बाउन्स चेंडू, टप्प्यावरती गोलंदाजी आणि तेच टप्पे सनी कंकही कशा पद्धतीने आज ओळखतोय का हेही पाहायचंय. हाफ ट्रॅकर, टॉप एज, कॅच साठी कॉल. कॅच पकडली आहे बॉस न. पहिल्याच चेंडूवरती सनी कंक नावाचा मासा पकडला. मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागलाय. रविराज नवीन फलंदाज आता दाखल होईल मैदानामध्ये. हाफ ट्रॅकर जाणून बुजून थोडासा बाउन्स दिला चेंडूला, जेणेकरून सनी कंक बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पूल खेळेल आणि अशाच वेळी बॅटच्या टॉप एजला लागून कॅच पकडेल. तीच कॅच पकडली, तेच जाळ टाकलं, त्याच जाळ्यामध्ये अडकला. सनी कंकनं आपलं काम पूर्ण केलंय. यासाठी टीम त्याचं स्वागत करते पॅव्हिलियन मध्ये. (46) 46 धावा. बॅकफुटला जाऊन बॅटीवरती आला नाहीये. स्टिकरेनचा हा फटका होता. एक सिंगल धाव इथेही कमी केली जाते, इथे कंप्लीट केली जाते. 47 आता स्कोर कार्ड वरती सजलेत. 47 ग्रामदैवत श्री भराडी देवी चषक 2025 बरोबर 9:20 पहिला नारळ या स्पर्धेमध्ये वाढवला गेला. अनिल झोरे साहेब, विशालजी सुर्वे साहेब त्यावेळी उपस्थित होते आणि त्यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर बरोबर 9:20 या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा पार पडला. 9:36 ला पहिला चेंडू टाकला आणि त्यानंतर आपण पाहतोय की ज्या पद्धतीने मॅचेस खेळल्या गेल्यात त्या वेगानं, त्या स्पीडअप मध्ये मॅचेस चालू आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटवरती नाही आला सरळ. शिवा जाधव बॉसनं धावा अडवलेत, धावा थांबवलेत. तर कॅप्टनशिपचं कौतुक करेल. फेकी चुकीच्या दिशेला. 1-2 करण्यासाठी अचानक बनपुरी ही ओळखली जाते. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावामध्ये कसं करायचं हे माहिती आहे खेळाडूंना. 49 धावा. वेगाने ठेवला, वेगही आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा आता टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. बॅटिंग करत असताना अचानक बनपुरी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50. 50 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. अचानक बनपुरी टीम. व्हॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू कट केला. धावा काय थांबवलेत.
ती जी गाडी सुसाट चालू होती ना ती गाडी थांबवली शिवा जाधवनं. वन गो. येस दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी. बॅटीच्या टॉप एजला डिक्लेअर मध्ये कदाचित होय डिक्लेअर मध्ये जाते 1 धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 51 आणि 52 धावेचं दिले आव्हान. 52 रन्स टू विन. 52 धावा करायचे या मॅच मध्ये विटलाई शिवचावा स्पोर्ट्स सनबूर टीमला. आणि तोपर्यंत टॉस साठी आम्ही बोलवतो दोन्ही कॅप्टन्स कल्पतरू चायकेवाडी आणि आई वडजादेवी मालदण टीम. बोथ द कॅप्टन्स आपण या करूयात या मॅचचा टॉस का बॉस व्यासपीठावरती. मी विनंती करेल खास पुण्यावरून आज दाखल झालेले प्रथमेश काशीनाथ जाधव यांच्या शुभ हस्ते आपण करूयात या मॅचचा टॉस. महत्वाचा टॉस या मॅचचा. वडजाई देवी मालदण टीमची जर जर्सी तुम्ही पाहिली यानंतर ते खेळणार आहेत. इंडियाचा फ्लॅग त्यांनी त्या जर्सीवरती प्रिंट केला. वेलकम संजयजी देसाई साहेब यांचा मी स्वागत करतो. टॉस कोणाचा असेल? मालदण टीमला कॉल दिला टॉस साठी. छापा काटा. छापा कॉल आहे आणि टॉस जिंकलेलाच आहे मालदण टीम. कॉंग्रॅच्युलेशन. आज कसा वेळ काढलाय क्रिकेटसाठी? आता प्रॅक्टिसमध्ये आहे ना त्याच्यामुळे तर ठरवलं की खेळ. आणि साहेब पण आमच्या गावी गेल्यामुळे 2-3 दिवसाच्या सुट्टीवरती मलाही एकदम फ्री वेळ मिळाला आहे खेळण्यासाठी. तुमच्या लाईफमध्ये क्रिकेट हवंय का? म्हणजे जिम नसली तरी चालेल, क्रिकेट हवंय. क्रिकेटमुळे फिटनेस चांगली राहते, त्याच्यामुळे तुम्ही वेळ काढून गावच्या क्रिकेटसाठी वेळ काढता का? असं जर जिमला जायचं म्हणलं तर होत नाही, पण क्रिकेटमुळे मी रोज सकाळी 6 वाजता उठतो. 6 ते 9:30 पर्यंत मी रोज खेळतो आणि त्या खेळामुळे आज आपल्याला शरीराला एक व्यायाम म्हणून आज मिळतोय. असं जिम असूनही होत नाही, पण क्रिकेटमुळे आज आपल्या शरीराला व्यायाम मिळतोय एवढंच. हे खरं आहे. टॉस जिंकला आता गोलंदाजीसाठी जाल बॅटिंग यासाठी विचारलं, कारण की मालदण टीम टॉस जिंकल्यानंतर बऱ्याच वेळ बॅटिंगसाठी जाते. टॉस जिंकला असताच तर गेला असताच गोलंदाजीसाठी? हा, गोलंदाजीसाठीच गेलो. काय बोलतो? जबाबदारी आता कॅप्टनशिपची जबाबदारी तुझ्या खांद्यावरती दिली आहे आणि ॲज अ कॅप्टन बनल्यानंतर बराचसा अनुभव येतो का तुला? तसं काय नाही, कॅप्टन नाही, तशी जबाबदारी मोठ्यांवरच आहे, असं काय नाही. पण तू लकी आहे टॉस साठी. हा. बाकी कसं वाटतं यंदाचं टेनिस क्रिकेटचं सीझन? तुमची टीम नवीन जर्सी घेऊन आता मैदानात दाखल झाले. तुमच्या टीम मध्ये यंग टॅलेंट आहे. टीम सोबत खेळत असताना कशा पद्धतीने मजा येते, कशा पद्धतीने तुम्ही एन्जॉय करता? तशी टीम एक नंबर झाली, कारण की सगळे छोटे छोटे खेळाडू पण वर येत आहेत. सगळे छोटे खेळाडू यांच्या मैदानामध्ये येताना आपण पाहिलं. कल्पतरू चायकेवाडी ही टीम होती, दुसऱ्या बाजूला मालदण टीम आहे ज्यांनी टॉस जिंकला. सांगितलं आम्ही बॅटिंग करणार आहोत या मॅच मध्ये. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, करूयात बदल. या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक सदाबहार आवाज आज जॉईंट होतोय. पाटण तालुक्याच्या फॅमिली सोबत गेले कित्येक वर्ष हा आवाज जोडला गेला आणि आज ऑफिशियल आवाज म्हणून त्या आवाजाला आपण पाहतो. अर्थातच आशिषजी चोरगे सर यांच्या वाणीतून या सेकंड इनिंगची कहाणी ऐकणार आहोत. तोपर्यंत संजयजी देसाई साहेब यांचंही आपण मनापासून स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू. हॅलो चेक. हॅलो. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण ऐकलात, पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज, आणि सातत्याने आपण जर पाहायला गेलं तर आमचे मार्गदर्शक गुरुवर्य किरणजी मस्कर सरांचा आवाज आपण ऐकलात. जाऊया एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. वेलकम. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करतो. उभ्या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. मी आशिष चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत श्री बराडी देवी चषक स्पोर्ट्स लेंडोरी आयोजित श्री गामदेवर बराडी देवी चषक 2025 मध्ये जवळ सुरू असलेल्या मॅचकडे पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये सेकंड इनिंगला होईल सुरुवात, जिथे
आपण जर पाहायला गेलं तर विटलाई शिवछावा स्पोर्ट्स सनपूर संघाने मात्र टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. आमंत्रित केलं होतं टीम अचानक बनपुरी संघाला बॅटिंग करण्यासाठी आणि बॅटिंग करत असताना अचानक बनपुरी संघाने मात्र टार्गेट सेट केले 52 धावांचं आणि कशा पद्धतीने मात्र ते 52 धावांचं टार्गेट कंप्लीट करतील टीम विटलाई शिवछावा स्पोर्ट्स सनपूर संघ. सलामीची आघाडीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये शिवा जाधव बॉस आणि त्यांच्या जोडीला नॉन-स्ट्रायकर एंडला आपण जर पाहायला गेलं तर रोहन आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी स्लॉगिंग षटक मात्र घेऊन येतो म्हणजे राहुल. 52 धावांचं मोठं लक्ष आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला होईल सुरुवात. सेकंड इनिंगला होते सुरुवात. 52 धावांचं लक्ष. पहिला बॉल राहुलच्या माध्यमातून शिवा जाधव बॉस यांच्यासाठी. मॅचला झाली सुरुवात. पहिलाच बॉल भन्नाट यॉर्करचा प्रयत्न. ओव्हर पिच होता. बरोबर पायावरती आदळलाय. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती जरूर ऍड होईल. संघाचं खातं अकाउंट ओपन होईल. श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय टीम सनपूर संघाचा. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकलेला. शॉर्ट बॉल होता. हुक केलाय. बॉलला पाठीमागे पाठवलाय. तिथे डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र जरूर येईल. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळेल. सन्माननीय आदरणीय अधिकजी काटकर साहेब वेलकम. आपलं स्वागत आहे. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. टोटल 2 धावा धावफलकावरती जरूर लागल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल. जिथे आपण पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 सर्कलच्या बाहेर असतात. त्यामुळे तुम्हाला या पॉवर प्लेचा फायदा कुठेतरी घेणं महत्वाचं असेल. पहिल्या षटकामध्ये जर धावा आल्या तर सेकंड 3 ओहो ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. ही ताकद आहे बॉसची. शॉर्ट बॉल होता. पुल केला. शॉर्ट पुल करत असताना मात्र ह्या 6 धावा खेचल्यात. उत्कृष्ट खेळाडू अर्थातच बनपुरी गावचे राहुल दादा पाटील त्यांचं देखील स्वागत आहे. आज संपूर्ण हा खेळाडू वर्ग चाहता वर्ग सातत्याने मात्र या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला जोडला गेलाय. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह केलाय. क्षेत्र आहे तिथे त्या ठिकाणी चांगला स्टॉप करत असताना मात्र पाहायला मिळालेत. चांगला बॉल. रोहनने मात्र या बॉलवरती कमबॅक केलंय. आधीच्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर थोडीशी गती चेंज केली. पुढे होऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बॉल पर्यंत फेकी केली जाईल. तिथे एक धाव प्राप्त होते. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने मात्र षटकाची होते समाप्ती. आणि पहिलं षटक समाप्त होत असताना टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले टीम विटलाई शिवछावा स्पोर्ट्स सनपूर संघ. जिथे आपण पाहायला गेलं तर 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. भलमोठं आव्हान आहे. आणि सलामीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर राहुलने खूप चांगलं षटक हाताळलं. तिथे एक मोठा फटका आला परंतु त्यानंतर मात्र त्याने कमबॅक करून दिलं. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा. फक्त 9 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. परंतु आता येणारे बॉल 15 आहेत आणि 15 बॉलमध्ये करायचे 43 धावा. 43चं समीकरण मात्र पाहायला मिळतंय. जिथे मात्र गोलंदाजीसाठी मात्र सनी आलाय. बॅटिंग लाईनीमध्ये फॉर्म चांगला पाहायला मिळाला या मॅचमध्ये. परंतु गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने मात्र परफॉर्मन्स दाखवतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. दुसरं षटक घेऊन सनी आलाय आणि समोर मात्र शिवा जाधव बॉस. 15 चेंडू 43 हव्यात विजयासाठी. शॉर्ट बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे विकेट किपरच्या हातामधून बॉल निसटलाय आणि बॉस फक्त बघत राहिले आणि त्यांना माहित होतं ही कॅच बहुतेक ड्रॉप होईल आणि त्यांनी त्यामुळे जागा सोडली नाही. जागेवरतीच थांबले.
विकेट किपरने लाईन मिस केली. सनी याने संधी क्रिएट केली होती, महत्वाची विकेट होती आणि ती विकेट तुम्ही गमावून बसलाय. ज्या ज्या वेळी कॅच सुटतात त्या त्यावेळी कहाणी बदलते. कॅचेस विन द मॅचेस ही क्रिकेटची परिभाषा आहे. हो इथे काठी काढली. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हिट झालाय बरोबर, बेल उडवली आहे. महत्वाची विकेट. आधीच्या बॉलवरती देखील संधी क्रिएट केली होती परंतु ते जमलं नाही. विकेट किपरने लाईन मिस केली परंतु यावेळेस अगदी चांगला बॉल सनीच्या माध्यमातून हाताळला आणि एक महत्वाची विकेट. शिवा जाधव बॉस बॅक टू द पॅव्हिलियन. इनेट नंबर 3 मध्ये आशिष दाखल होतोय. आता संपूर्ण जबाबदारी रोहन आणि आशिषवरती असेल. रोहन देखील आपण जर पाहायला गेलं तर आक्रमक भूमिकेमध्ये फलंदाजी करताना सातत्याने मात्र आपण पाहायला मिळतंय. परंतु या मॅचमध्ये कशा पद्धतीने दोन्ही बॅटरला खेळावं लागेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. 52 धावांचं लक्ष्य आहे आणि या 52 धावाचा पाठलाग करत असताना ही प्रारंभिक जोडी जिथे आपण पाहायला गेलं तर सनीने मात्र शिवा जाधव बॉस यांची विकेट प्राप्त केली आहे. महत्वाची विकेट होती परंतु आता आशिष आलाय रोहनला साथ देण्यासाठी. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ तैनात होता आणि शिवा जाधव बॉसला आशिषने सांगितलंय तू चल मैं आया. आणखीन एक विकेटचं पतन. या षटकामध्ये सनीने आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मात्र सनी पाहायला मिळतोय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलं गेलं. दरेगावचे सुपुत्र आज खऱ्या अर्थाने घाटकोपरवरून मात्र ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी इथे उपस्थित झालेत. विठ्ठल कृष्ण शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून या बरडदेवी चषकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. मोलाचं सहकार्य राहिलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खऱ्या अर्थाने घाटकोपरवरून प्राचारण करून या नवी मुंबईमध्ये दाखल झाले ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. विठ्ठलजी शिंदे साहेब. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे हॅट्रिक होती. हॅट्रिकचा बॉल होता परंतु हरकत नाहीये. बॉल हातातून निसटला. डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे एकच धाव मात्र मिळेल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 10 या आकड्यावरती. 10 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतो. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळते. आता येणारे बॉल 10 आणि 10 बॉल करायचे आहेत 42 धावा. थोडंसं अवघड परिस्थितीमध्ये टीम विठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनबूर संघ मात्र पाहायला मिळतोय. कारण जिथे शिवा जाधव बॉसची विकेट गेली त्यानंतर मात्र आशिष मात्र माघारी गेला. 2 महत्वाच्या विकेट पाठीमागे गेल्यानंतर आता जबाबदारी रवी आणि रोहन वरती आहे. 10 चेंडू 42 म्हणजे प्रत्येक बॉल वरती प्रत्येक प्रति षटकामागे 21 धावा कराव्या लागतील. खूप चांगलं षटक सनीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये देखील राहुलने देखील खूप चांगली कामगिरी केली. आता मिडल ओव्हरमध्ये 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज मात्र वापरला जातोय वैभव. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळतोय. सनी आहे, लॉंग ऑन मधून येतोय, वेगाने फेकी केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थोडस डेंजर झोनला. चप्पळीने मात्र या 2 धावा कंप्लीट झाल्यात. ज्यांच्या माध्यमातून यूट्यूब सौजन्य करण्यात आलं अर्थातच युवराजी उगडे साहेब, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यस, 1 रन शॉर्ट आहे त्यामुळे एकच धाव. अकरा धावा धावफलकावरती लागल्यात.
बॅटला हलकासा ब्रश झाला होता, परंतु विकेट किपरने लाईन मिस केली या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर. परंतु स्टॉप देखील चांगल्या प्रकारे केलाय. बॉल आलाय डॉट बॉल. ज्यांच्या माध्यमातून युट्यूब सौजन्य करण्यात आले या स्पर्धेसाठी युवराजी उघडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील स्वागत आहे. संपूर्ण ही मान्यवर मंडळी मात्र जरूर पाहायला मिळते या मुख्य व्यासपीठावरती आलेल्या सर्वांचंच पुनश्च एकदा श्री बरडदेवी चषकामध्ये सहर्ष स्वागत. खोलात टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी ताकदीनिशीने खेळलाय, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. जिथे आपण पाहायला गेलं तर आता ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आहे सुनील, अगदी चांगली फेकी तिथे पाहायला मिळाली. तर पूर्णपणे आपण जर पाहायला गेलं ना तर सामना सुटत चाललाय सनबूर संघाकडनं. पाच चेंडू 40 ची गरज आहे. येणारे 5 बॉल अजूनही 40 धावांची गरज आहे. चार चेंडू 39 धावांची गरज. लेगस्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. 4 चेंडू 38 धावा. थोडस अवघड परिस्थितीमध्ये पुन्हा खराब दिशा पाहायला मिळते. 5+1 टोटल 2 धावा. फटका चांगला आहे, जबरदस्त स्ट्रोक, मोठा फटका आलाय षटकारासाठी. 6 धाबा आल्यात. तीन चेंडू आणि 30 धावांची गरज. फटके आधीचे 2 षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाले असते तर कुठेतरी सामना हा सनबूर संघाकडे झुकताना पाहायला मिळाला असता, परंतु वेळ गेली आहे. परंतु रोहन थांबायला नाव घेत नाहीये. त्याच दिशेने सलगचा दुसरा ठोकलाय षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं राहुलकडे ताकद आहे, आक्रमक फलंदाजी करण्यामध्ये हा ओळखला जातो, परंतु नॉन स्ट्राइक एंडला भरपूर वेळ उभा होता. आता संधी मिळाली, संधीचं तो सोनं करताना मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु ज्या पद्धतीने मात्र अचानक बनपुरी संघाची गोलंदाजी राहिली, बॅटिंग लाईन राहिली, कौतुक करावं लागेल. खोदून काढण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. चांगला स्टॉप तिथे करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत.
औपचारिकता शिल्लक 1 चेंडू 24 ची गरज. एक बॉल आणि करायचे 24 धावा. मोठ्या फटक्यासाठी गेले, बॉल हवेत आहे. नुमान्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु पूर्णपणे हा सामना जिंकलाय अर्थातच टीम अचानक बनपुरी संघाने. हाडलक पाडलक टीम सनपूर संघ, हरकत नाहीये. चांगला प्रयत्न राहिला तुमचा देखील. चला नेक्स्ट मॅच मध्ये कडे वळूयात, जिथे आपण पाहायला गेलं तर एका बाजूला